नमस्कार. लाडक्या बहिणींसाठी खुश खबर आहे. नवीन जी.आर. आलेला आहे आणि के.वाय.सी करण्याची सुद्धा पुन्हा संधी देण्यात येणार आहे. आदितीताई तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. त्या संदर्भात सविस्तरपणे माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या ठिकाणी आपण बघू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबतचा महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांचा दिनांक 20 जानेवारी 2026 रोजीचा जी.आर. आलेला आहे. मग आता अनेक लाडक्या बहिणींना प्रश्न पडलेला असेल की जानेवारी महिन्याचे पैसे येणार आहेत का? तर सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की हा जानेवारी महिन्याचा जी.आर. नसून हा डिसेंबर महिन्याचा जी.आर. आहे. जी लाडकी बहीण या योजनेसाठी अनुसूचित घटकांकरिता सन 2025-26 या आर्थिक वर्षात मागणीसाठी जी रक्कम सामाजिक न्याय विभागाकडून महिला आणि बालविकास विभागाला म्हणजे लाडकी बहीण योजनेला जे पैसे दिले जातात त्या संदर्भातला हा जी.आर. आहे. जी.आर. डिसेंबर 2025 या महिलांसाठी 393.25 कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख सचिव यांनी महिला व बालविकास विभाग यांना वितरित करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे. ज्या लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचे पैसे मिळालेले नाही त्यांना सुद्धा आता या जी.आरच्या माध्यमातून निधी उपलब्ध झाल्यामुळे पैसे मिळू शकणार आहे. जी.आर. जानेवारी महिन्याचा नाही, जानेवारी महिन्यासाठी दुसरा जी.आर. हा पुढील आठवड्यामध्ये येऊ शकणार आहे. अशा पद्धतीने हा जी.आर. आता निर्गमित करण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी आता लाडक्या बहिणींना आणखी एक खुश खबर आहे की अनेक लाडक्या बहिणींची के.वाय.सी पूर्ण झालेली आहे, परंतु तरीही काही ऑप्शनमध्ये चुका झालेल्या आहेत, त्यामुळे त्यांना पैसे आलेले नाहीत. तर मग अशा लाडक्या बहिणी की ज्या पात्र आहेत परंतु त्यांना के.वाय.सीमुळे पैसे आलेले नाहीत, अशा लाडक्या बहिणींची के.वाय.सी पुन्हा होणार आहे. त्यांना पुन्हा संधी मिळणार आहे. त्याबाबत आदितीताई तटकरे यांनी त्यांच्या एक हँडलवर म्हणजे ट्विटरवर पोस्ट केलेली आहे. बघा, रात्रीची पोस्ट केलेली आहे. माहिती दिलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महत्त्वाची सूचना. महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येते. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी लाभार्थ्यांना दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजीपर्यंत के.वाय.सी करण्याची मुदत देण्यात आलेली होती. तथापि काही कारणास्तव के.वाय.सी करताना चुकीचे पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली आहे. म्हणून योजनेच्या निकषानुसार या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या आहे. म्हणजे ज्या ज्या लाडक्या बहिणींची के.वाय.सी करताना चूक झालेली आहे त्यांची पडताळणी आता अंगणवाडी सेविकांमार्फत केली जाणार आहे. आपल्याला त्या ठिकाणी अर्ज करून द्यायचा आहे आणि अंगणवाडी सेविकांमार्फत या ठिकाणी ही पडताळणी होणार आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे. मागील पैसे सुद्धा या ठिकाणी दिले जाणार आहे. तर ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतर त्वरितपणे सर्व लाडक्या बहिणींचे पैसे हे त्यांच्या खात्यात येण्यास सुरुवात होईल. अशा पद्धतीने ही अतिशय आनंदाची बातमी आहे. आदितीताई तटकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहे की लवकरात लवकर के.वाय.सीची पडताळणी अंगणवाडी सेविकामार्फत सुरू करण्यात यावी. तर अशा पद्धतीने आता पुन्हा एकदा लाडक्या बहिणींना संधी मिळणार आहे. तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.